केंद्रीय रेल्वे राज्यमंत्रीपदाचा पदभार घेतल्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे पहिल्यांदाच मराठवाड्यात आलेले आहेत। औरंगाबादच्या रेल्वे स्थानकावरती रावसाहेब दानवे यांचं जंगी स्वागत सुद्धा करण्यात आलेलं आहे। स्वतः रावसाहेब दानवे आपल्याबरोबर आहेत। दादा, काय सांगाल, काय भावना आहे तुमची पदभार घेतल्यानंतर पहिल्यांदाच आलात? या देशाचं रेल्वे राज्यमंत्रीपद मला मोदीजींनी दिल्यानंतर मी पहिल्यांदा मराठवाड्यामध्ये आलो। मी देवगिरी एक्सप्रेसने रेल्वेने प्रवास केला। अर्थात राज्यमंत्री झाल्याच्या नंतर रेल्वेचा माझा पहिला प्रवास होता आणि आमच्या दृष्टीने रेल्वे ही एक अत्यंत महत्त्वाचं साधन पहिल्यापासून राहिलेलं आहे। रेल्वे स्टेशनला उतरल्याच्या नंतर अर्थातच कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता, कार्यकर्त्यांच्या भावना होत्या आणि त्यांना एक प्रकारचा आनंद झाला की आपल्या मतदारसंघातला एक लोकप्रतिनिधी दिल्लीच्या केंद्रस्थानी रेल्वे राज्यमंत्री होतो, याचा आनंद व्यक्त करण्यासाठी माझे कार्यकर्ते रेल्वे स्टेशनवर आले। त्यांनी माझं स्वागत केलं। खरं तर कार्यकर्त्यांच्याच बळावर मी तिथपर्यंत पोहोचू शकलो। कार्यकर्त्यांची ताकद माझ्या मागे गेली। 35 वर्ष मी आमदार खासदार आहे। सतत 35 वर्ष एकाच मतदारसंघातून आमदार खासदार राहणं हे केवळ कार्यकर्त्याची जादू आहे, माझं काही नाही याच्यामध्ये। त्यामुळे मला एक आनंद वाटला रेल्वे प्रवासाचा। कार्यकर्त्यांनी माझं स्वागत केलं। इतिहासातली ही पहिली अशी घटना आहे की मराठवाड्याला रेल्वेचं राज्यमंत्रीपद मिळालेलं आहे आणि मराठवाड्यामध्ये रेल्वेचे प्रश्न खूप प्रलंबित आहेत। मराठवाडा तसा दुर्लक्षित आहे रेल्वेच्या दृष्टिकोनातून। आता तुम्ही रेल्वे राज्यमंत्री झालेला आहात, कुठल्या प्रश्नांना प्राधान्य देणार आहात? एक गोष्ट खरी आहे की मराठवाडा हा निजामाच्या ताब्यात होता। ज्या ठिकाणी ब्रिटिशांचं राज्य होतं त्या ठिकाणी रेल्वेचं नेटवर्क जास्त पोहोचलेलं आहे आणि फारसं लक्ष दिलं गेलं नाही, कनेक्टिव्हिटी नाही। पण आता बीड परळी मार्ग असू द्या, नांदेडपासून तर मनमाडचं दुहेरीकरण असू द्या, किंवा इलेक्ट्रिफिकेशन असू द्या, किंवा मुंबईपासून नागपूरच्या बुलेट ट्रेनचा विषय असू द्या, असे अनेक प्रलंबित प्रश्न आहेत की ज्यांच्यासाठी मी स्वतःसुद्धा लढा दिला। अशा प्रश्नाला आम्ही प्राधान्य देऊ। केवळ एवढेच नाही तर रेल्वे प्रशासनाच्या काही प्रवाशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने असू द्या किंवा अन्य प्रश्न असू द्या। आता मी जनतेत जाईन, लोकांच्या अडीअडचणी ऐकल। जसं मी रेल्वे नकाला आलो, मी मनमाडला उतरलो, लोकांचं ऐकून घेतलं। मी दादरला उतरलो, लोकांच्या काही समस्या ऐकून घेतल्या। जसजसं मी प्रवास करेल तसतसं लोकांच्या समस्या समोर येतील आणि प्राधान्यानं सोडवण्याचं मी ते काम करेल। नागपूर मुंबई ही जी बुलेट ट्रेन आहे तो तुमचा ड्रीम प्रोजेक्ट सांगितला जातोय तुम्ही पदभार घेतल्याच्या नंतर। कसं असेल, किती दिवसात पूर्ण करेल, त्याची सध्या तयारी काय आहे? हे बघा, मला रेल्वे राज्यमंत्री होऊन 1 महिना 10 दिवस झाले। त्यातला 1 महिना जवळपास आमचा अधिवेशनामध्ये गेला। उरलेल्या वेळेमध्ये आम्ही डिपार्टमेंटची जी ब्रीफिंग घेतली त्यातून काही गोष्टी आमच्या लक्षात आल्या। अधिकाऱ्यांना मी सूचना दिल्या की प्रामुख्यानं आमच्या लोकांची मागणी असते जळगाव, सोलापूर, जालना, खामगाव, परंतु आज गरज कोणत्या रस्त्याची याचं जरा जनतेशी मी चर्चा करणार आहे। त्यांच्या मनातल्या भावना काय त्या जाणून घेणार आहे। पण मला स्वतःला असं वाटतं की आमचं दळणवळणाचं साधन की राजधानी आणि उपराजधानीला जर जोडायचं असेल तर मुंबईपासून नागपूरपर्यंतची जी बुलेट ट्रेन आहे ती आमची झाली पाहिजे। मी अधिकाऱ्यांशी चर्चा केली, त्यांना प्रेझेंटेशन तयार करायचं सांगितलं आणि मी सांगितलं की पुढच्या वेळेस मी येईपर्यंत हे प्रेझेंटेशन तुम्ही तयार करून ठेवा। हे प्रेझेंटेशन तयार झाल्याच्या नंतर आत्ता जो काही आम्ही प्राथमिक अंदाज केला, जर ती बुलेट ट्रेन झाली तर 1.5 ते पावणे 2 तासात मुंबईहून आम्ही औरंगाबादला येऊ शकतो, अशी स्थिती आहे। आणि मग 3 तासामध्ये आम्ही नागपूरला जाऊ शकतो। मला असं वाटतं की सगळ्यात महत्त्वाचं काम ते होणार आहे। दुसरा प्रश्न दादा, राजकीय स्वरूपाचा। सध्या जे काही नवीन मंत्री झालेले आहेत भारतीय जनता पार्टीचे, ते महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन जनाशीर्वाद यात्रा करतात, त्यामुळे महाराष्ट्राचं वातावरण ढवळून निघालेलं आहे। तर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं हे शक्तीप्रदर्शन समजायचं का? याला कसलं शक्तीप्रदर्शन? एखाद्या राजकीय पक्षाचा नेता एखाद्या ठिकाणी मंत्री झाला आणि तो समाजात जाऊन जर त्यांचे प्रश्न समजून घेत असला, कार्यकर्त्यांमध्ये जाऊन जर बसत असला, धार्मिक ठिकाणी जाऊन दर्शन घेत असला, तर ते प्रदर्शन नाही म्हणता येणार। राजकीय कार्यकर्ता फिरलाच पाहिजे आणि फिरत असताना त्यांना काही प्रश्नाची जाण होती। मंत्री झाल्यानंतर ते प्रश्न सोडवण्यासाठी ते प्राधान्य दिले जातात। त्यामुळे हे राजकीय स्वरूपाचं नाही, हे एक आमच्या पक्षामध्ये ठरलेल्या पद्धती आहेत, त्या पद्धतीनंच ते दौरे ठरवलेले आहेत।
दुसरा प्रश्न आहे की भागवत कराडांची काल जनआशीर्वाद यात्रा परळीमधून निघाली. त्या ठिकाणी भागवत कराडा यांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करण्यात आली, अत्यंत चुकीच्या घोषणा दिल्या, त्यावर पंकजा मुंडे संतापल्या सुद्धा होत्या. ह्या प्रकाराबद्दल काय सांगाल? मला वाटत नाही की अशा प्रकारच्या कोणा घोषणा दिल्या. कार्यकर्त्यांमध्ये जोश असतो. मुंडे साहेबाचं त्या ठिकाणी स्मारक आहे. मुंडे साहेब जिंदाबाद, मुंडे साहेब अमर रहे, अशा प्रकारच्या घोषणा मी ऐकल्यात. विरोधात वगैरे काही घोषणा दिल्या नाही. त्या ठिकाणी घोषणा अशी होती की गोपीनाथ मुंडे अंगार आहे, बाकी सब भंगार आहे, हे असं जाणीवेल इथपर्यंतच्या घोषणा होत्या. त्यातून कुठला तरी रोष पण दिसत होता. आणि मला स्वतःला असं वाटतं की ते काही कोणा शिकवलेल्या घोषणा नव्हत्या. कार्यकर्ते असतात, शिकवलेलं आमचं म्हणणं आहे, पण कारण असंही काही नाही. राजकीय पक्षाच्या सभेमध्ये, संमेलनामध्ये अशा प्रकारचे काही लोक येत असतात. असं मी म्हणत नाही की ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील म्हणून. परंतु सातत्याने एक प्रश्न किंवा मीडियामधून, इतरत्र किंवा राजकीय कार्यकर्त्यांमधून सुद्धा एक प्रश्न चर्चेला येतो की सध्या भारतीय जनता पार्टीमध्ये पंकजा मुंडेची काही प्रमाणात उपेक्षा सुरू आहे. हे बघा, राजकारणामध्ये कोण काय म्हणतं यापेक्षा स्वतःला काय वाटतं हे महत्त्वाचं आहे. पंकजा आत्ता माझ्या घरी दिल्लीला येऊन जेवून गेल्यात, नड्डाजीला भेटल्यात, अमित भाईला भेटल्यात दिल्लीमध्ये. बातम्या येतात, ही गोष्ट खरी आहे, पण त्यांच्या वागण्या, बोलण्यात आणि व्यवहारात तर काही मला असं वाटत नाही की त्या काही नाराज आहेत किंवा काही. बिलकुल मला वाटत नाही असं. दुसरा आहे राष्ट्रीय पातळीवरचा प्रश्न. सध्या नरेंद्र मोदी, अमित शहा असतील, यांच्यासोबतच्या शरद पवारांच्या भेटीगाठी ज्या आहेत त्या बऱ्याच मोठ्या प्रमाणात वाढलेल्या दिसतात. काय अनुमान आहे तुमचा? हे बघा, देशाच्या प्रधानमंत्र्याला किंवा गृहमंत्र्याला कोणी एखाद्या राजकीय पक्षाचा नेता भेटणं यामध्ये नवीन काही नाही आहे. राज्याच्या समस्या असतात, त्यांचं सरकार आहे, काही सरकारच्या समस्या असतात. कदाचित त्या समस्या घेऊन ही सगळी मंडळी जात असेल, बोलत असेल, भेटत असेल. त्यातून राजकीय अर्थ काढण्यात काही हे नाही आहे, अर्थ नाही आहे राजकीय त्याला काही. दुसरा प्रश्न सध्या देशात आणि राज्यामध्ये चर्चेला जातो, तो म्हणजे राज्यामध्ये आहे मराठा आरक्षणाचा प्रश्न. त्याचबरोबर ओबीसी आरक्षणाचा प्रश्नसुद्धा देश पातळीवरती चर्चेला जातोय. संसदेत सुद्धा त्यावरून घमासान झालेला आहे, वेगवेगळ्या घडामोडी घडलेल्या आहेत. तुम्ही त्याचे प्रत्यक्ष साक्षीदार आहात. काय सांगाल या संपूर्ण प्रकरणावर? हे बघा, भारतीय जनता पक्षाचं महाराष्ट्रामध्ये सरकार असताना आम्ही मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिलं आणि ते वैधानिक पद्धतीने मिळवून दिलं. आम्ही मागासवर्गीय आयोगाची स्थापना केली. आयोगाने महाराष्ट्रात दौरे केल्याच्या नंतर अहवाल तयार केला, तो विधिमंडळाला सादर केला. विधिमंडळाने एकमुखानं ठराव पास केला, त्याला आरक्षण दिलं गेलं. कोर्टात चॅलेंज झालं, हायकोर्टात आमच्या सरकारनं स्ट्रॉंगपणानं बाजू मांडली आणि ते आरक्षण हायकोर्टामध्ये टिकलं. दुर्दैवानं आमचं सरकार गेलं. आमचं सरकार गेल्याच्या नंतर त्याला चॅलेंज झालं सुप्रीम कोर्टात. सुप्रीम कोर्टामध्ये या सरकारनं नीट बाजू न मांडल्यामुळं सुप्रीम कोर्टाने एक मत नोंदवलं की 102 घटना दुरुस्ती झाली, त्याप्रमाणे राज्याला अधिकार राहिले नाही. खरं ते सरकार पटवून देण्यामध्ये अपयशी ठरलं कोर्टाला. पण आता त्यानंतर आमच्यावर टीकेचा भडीमार सुरू केला या तिन्ही पक्षांनी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनं, की भारतीय जनता पार्टीनं आमचे अधिकार काढून घेतले. आता 127वी घटना दुरुस्ती मोदीजीनं केली आणि स्पष्टपणानं आता राज्याला अधिकार देऊन टाकले. आता राज्याचा प्रश्न आहे की त्यांनी त्या अधिकाराचा वापर करून मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे, पण ओबीसीचं किंवा SC STचं कमी न करता आरक्षण दिलं गेलं पाहिजे, अशी आमची भाजपची भूमिका आहे. मला सांगा, आत्ता त्यांनी काढले नवीन की 50% आरक्षणाची कॅप उठवली पाहिजे. तर उठवली पाहिजे. 50% कॅप केव्हा आली? इंदिरा साहनी केस नंतर. 1993ला इंदिरा साहनीचा खटल्याचा निकाल लागला. मग तेव्हा ते सत्तेत होते काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस. मग 93पासून आत्तापर्यंत फक्त भाजपचं सरकार आलं किती वेळेस? महाराष्ट्रात एकदा आणि देशात दोनदा. आता मग 93पासून आतापर्यंत ते इंदिरा साहनी खटल्याच्या संदर्भात त्यांनी हायकोर्टात किंवा अन्य कोर्टात का दाद मागितली नाही की ही कॅप उठवा, ही बंदी का घातली तुम्ही? आत्ता आमचं सरकार आल्यावर यायला सुचायला लागलं. हा यांचा ढोंगीपणा आहे. यांचे आरोप बिनबुडाचे आहेत. आत्ता मराठा समाजाला आरक्षण यांनी दिलं पाहिजे आणि जर आरक्षण दिले तर मराठा समाजाला माफ करणार नाही. ओबीसी आरक्षणाच्या अनुषंगाने शरद पवार काल म्हणालेत की आम्ही राज्यभर रान पेटू किंवा देशभर आंदोलन करू. काय सांगाल याबद्दल? भारतीय जनता पक्ष हा काही कोण्या समाजाच्या, कोण्या घटकाच्या विरोधात नाही आहे. ओबीसीला आरक्षण आत्ता दिलं गेलं, पण खऱ्या अर्थानं मंडल आयोग लागू तर भाजपमध्ये पहिल्यापासून आहे.
नासं फरंदे प्रदेशाध्यक्ष, अण्णा डांगे विरोधी पक्षनेते, गोपीनाथ मुंडे प्रदेशाध्यक्ष, विश्वास गांगुर्डे जुन्या काळामध्ये आमचे, दलित, उत्तमराव पाटील मराठा, धरमचंद चोरडिया मारवाडी. अरे खरी तर भारतीय जनता पार्टीच या सगळ्या समाजाला घेऊन चालणारी पार्टी आहे. यांच्या पार्टीमध्ये आहे का विविध प्रकारच्या समाजाचे लोक? अण्णा डांगे धनगर, नासं फरांदे माळी, धरमचंद चोरडिया मारवाडी, उत्तमराव पाटील मराठा, गोपीनाथ मुंडे वंजारी समाजाचे. भाजपमध्ये मंडळ आयोग लागू अगोदरपासूनच आहे. हे काय सांगतात की ओबीसीला आरक्षण द्यायला काही अडचण? आम्ही पहिल्यापासून ओबीसीचं कधी अवहेलना केली नाही. आम्ही आमच्या सोबत तो समाज आहे. आता तो समाज भाजपपासून कसा दूर नेला जाईल आणि त्यांच्यामध्ये कसं गैरसमज पसरला जाईल हा यांचा प्रयत्न आहे. पण ओबीसी समाज यांच्या भूलथापाला बळी पडणार नाही. दुसरा प्रश्न आहे, सध्या राज्यामध्ये राज्यपाल आणि राज्य सरकार या दोघांमध्ये संघर्ष पाहायला मिळतोय. शरद पवारांनी काल राज्यपालांवरती टीका केलेली आहे. 12 आमदारांच्या नियुक्तीचा सुद्धा प्रश्न आहे. कसं पाहता तुम्ही याकडे? गेल्या 1.5-2 वर्षामध्ये सरकार आल्यापासून त्यांचा एकच नारा आहे, केंद्र सरकार आणि राज्यपाल, केंद्र सरकार आणि राज्यपाल. राज्यामध्ये निर्माण होणारी परिस्थिती हाताळल्या गेली नाही की टीका करतात राज्यपालावर, टीका करतात केंद्र सरकारवर. मला सांगा, लसीकरणाचा विषय असू द्या, अतिवृष्टीचा विषय असू द्या, रेल्वे सुरू करण्याचा विषय असू द्या, कुठलाही विषय आला की केंद्रावर टीका करायचं काम आहे आणि राज्यपालावर टीका करायचं काम आहे. आपण जेव्हा अपयशी ठरतो तेव्हा लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी केलेले बिनबुडाचे हे आरोप आहेत. यात काही तथ्य नाही. असं 12 आमदारांच्या नियुक्तीचा जो प्रश्न आहे तो मुद्दा सुप्रीम कोर्टात सुद्धा गेला होता. सुप्रीम कोर्टाने सांगितलं की ही यादी जास्त दिवस प्रलंबित ठेवता येणार नाही. मात्र ती यादी अजूनही प्रलंबित ठेवलेली जाणार. साधारणपणे त्याला 1.5 वर्ष झाले. आमचे राज्यपाल घटनेच्या तरतुदीच्या बाहेर जाऊन काही करणार नाही. घटनात्मक हे पद आहेत, त्याला ते बांधील आहेत. कायद्यात जे असेल ते करतील. दुसरा एक प्रश्न आहे, पाठीमागच्या 2-3 महिन्यापासून सुरू झालेला आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर भाजपची युती होणार का? या संदर्भात प्रदेशाध्यक्षांनीही आपलं मत व्यक्त केलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं, काय होऊ शकतं? प्रदेशाध्यक्षांनी जे मत व्यक्त केलं त्या मताशी मी सहमत आहे. देवेंद्र फडणवीसांनी जे मत व्यक्त केलं त्याही मताशी मी सहमत आहे. म्हणजे होईल की नाही भाजपची युती? किंवा मत व्यक्त केलं आपण सांगितलं त्या मताशी मी सहमत आहे. बाबासाहेब पुरंदरे यांचा जो सत्कार झाला पुण्यामध्ये, त्या सत्काराच्या दरम्यान राज ठाकरेंनी एक वक्तव्य केलेलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रामध्ये जातीवाद जास्त पसरला किंवा जातीवादाची सुरुवात झाली. हे बघा, एखाद्या कोण्या व्यक्तीवर वैयक्तिक स्वरूपाचे आरोप मी करणार नाही. पण महाराष्ट्रासारखा एक प्रगतशील राज्य, शाहू आंबेडकर आणि फुल्यांचं नाव घेऊन राजकारण करणारे आम्ही लोक होतो. पण आज स्थिती या लोकांनी मुद्दामहून चिघळवली. मराठा समाजाला आरक्षण देतो म्हणलं, पण नारायण राणे समिती नियुक्त केली. एवढ्या धुरंधर लोकांना ही माहिती आहे की समितीला आरक्षण देण्याचा अधिकार नाही आहे. त्यासाठी मागासवर्गीय आयोग स्थापन करावा लागतो. यांनी समितीला नियुक्त केलं, तिचा रिपोर्ट घेतला. कोर्ट स्टे देणार नाही. मराठ्याच्या डोळ्यामध्ये धूळफेक करता. मराठी इतके वेळे आहेत का? जर तुम्हाला मराठ्याला आरक्षण द्यायचं होतं तर मागासवर्गीय आयोगाची स्थापना करायची होती. शैक्षणिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या हा समाज मागास आहे का याचा अहवाल घ्यायला पाहिजे होता. मराठा समाजाच्या लक्षात आलं आणि अर्थात मग मोर्चे निघणे वगैरे हे प्रकार सुरू झाले. धनगर समाजाला आरक्षण देऊ म्हणले होते, निवडणुकीत म्हणले या विधानसभेच्या लोकसभेच्या. का देत नाही धनगर समाजाला आरक्षण? हे प्रत्येक घटकाला सोबत घेऊन चालू शकत नाही. एका विशिष्ट घटकाला धरतात आणि सोबत चालतात. मला असं वाटतं की या लोकांनी या राज्यामध्ये वातावरण खराब करायला आता सुरुवात केलेली आहे. दादा, शेवटचा प्रश्न आहे. 3 पक्षाचं सरकार सध्या राज्यामध्ये काम करत आहे, काय सांगाल शेवटी? हे अमर अकबर अँथोनीचं सरकार आहे. 3 दिशेला तिघाचे तोंड आहेत. कोणत्याच विषयावर एकत्र येत नाही, एकत्र बसत नाही, एकत्र निर्णय करत नाही. शाळा सुरू करायच्या का बंद करायच्या? 3दा निर्णय झाला चालू करायच्या, 3दा निर्णय झाल्या बंद करायच्या. रेल्वे चालू करायच्या का? कोणी अधिकृतरित्या बोलत नाही. मराठा समाजाचा विषय होता, कोणी अधिकृतरित्या एकत्र त्यांना बोलून निर्णय करत नाही. अतिवृष्टी झाली, शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचा प्रश्न यांनी एकत्र बसून सोडवला नाही. प्रत्येकजण आपल्या आपल्या खात्याचा राजा आहे.
तो आपलं आपलं खातं चालवतो. राज्याच्या प्रश्नाकडे त्यांचं लक्ष नाही आहे. आणि आपल्या मतदारसंघापुरते मंत्री ते आत्ताचे जे मंत्री ते राज्याच्या हिताचे कोण मंत्री, कोण राज्याचा प्रश्न सोडू राहिले मला सांगा ना. त्यामुळं अनैसर्गिकरित्या जन्माला आलेलं हे सरकार आहे. जनतेमध्ये असंतोष आहे. जनतेचे प्रश्न सोडवण्याला हे असमर्थ ठरलेत. आणि जेव्हा असमर्थ ठरतात तेव्हा केंद्रावर किंवा राज्यपालावर टीका करून आपला अपयश झाकवण्याचा हे प्रयत्न करतात. त्यामुळं या सरकारबद्दल प्रचंड जनतेमध्ये रोष आहे आणि प्रामुख्यानं मराठा समाजात रोष आहे. आत्ता मोदीजींनी तुम्हाला अधिकार दिले, अधिकाराचा वापर करा, दगडफेक करू नका आणि मराठा समाजाला आरक्षण द्या. जर दिलं नाही तर हा समाज मात्र या तिघालाही माफ करणार नाही. तर अशा पद्धतीनं हे होते केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, ज्यांनी राज्य सरकारवरती सडकून टीका केली आहे. कॅमेरामन अमित अडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, औरंगाबाद.